श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 32. दयार्णव स्वामी उत्तर मानस यात्रेला जाणार हे कळताच लक्ष्मीबाईंचा जीव अत्यंत व्याकुळ झाला. उत्तरेत यवनांचं राज्य आहे. लुटालूट, अत्याचार यांच्या अनेक कहाण्या त्यांच्या कानावर येत होत्या. दक्षिणेत औरंगजेब स्वतः सैन्य घेऊन आल्यावर किती अत्याचार होतायत हेही त्या बघत होत्या, ऐकत होत्या. स्वामींची यात्रा सुखरूप कशी होईल या एकाच विचारानं त्या व्याकुळल्या. यात्रेला जाऊ नका असं त्या स्वामींना म्हणू शकत नव्हत्या आणि यात्रेला त्यांनी जावं असंही आतून वाटत नव्हतं. त्यांच्या जीवाची विलक्षण घालमेल व्हायला लागली. गोविंद स्वामींना लक्ष्मीबाईंच्या या मनस्थितीची कल्पना होतीच, म्हणून ते स्वतः लक्ष्मीबाईंना भेटण्यासाठी दयार्णव स्वामींच्या घरी गेले. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई पण होत्या. गोविंद स्वामींनी तीर्थयात्रेच्या सर्व प्रवासाची रूपरेखा लक्ष्मीबाईंना सांगितली. लक्ष्मीबाईंचे डोळे भरून आले. म्हणाल्या, अग्निहोत्राचं व्रत आहे. मला इथे राहायलाच पाहिजे हे तर खरंच आहे, परंतु देहानच मी इथे असेन. सत्यभामाबाईंचं हृदय हेलावलं. तथापि त्या निर्धारानं म्हणाल्या, लक्ष्मीबाई, काही काळजी करू नका. इकडचं दयार्णव स्वामींवर मुलासारखं प्रेम आहे. पोटच्या मुलाची जेवढी काळजी घेतली असती त्याच्याही पेक्षा जास्त दयार्णव स्वामींची काळजी घेतील ते. आपण चिंता करू नये. लक्ष्मीबाईंनी उदास चेहऱ्याने सत्यभामाबाईंना विचारलं, किती काळ लागेल सर्व तीर्थयात्रा पूर्ण व्हायला? तसं सांगायचं तर पण म्हणतात उत्तर मानस यात्रेला 3 वर्ष लागतात आणि त्यानंतरच्या दक्षिण यात्रेसाठी तेवढाच काळ लागतो. लक्ष्मीबाईंनी गोविंद स्वामींना भुईवर डोके ठेवून नमस्कार केला आणि त्या गदगदलेल्या स्वरात म्हणाल्या, माझं सौभाग्य आपल्या हाती सोपवते आहे. आपल्यावर पूर्ण भरवसा आहे. आपण स्वामींची सर्वतोपरी काळजी घ्यालच. स्वामी इथे नसतानाच्या काळात मलाही पूर्णतया व्रतस्थ राहण्याचं सामर्थ्य द्यावं एवढीच प्रार्थना आपल्या चरणी करते. गोविंद स्वामी लक्ष्मीबाईंच्या या भावपूर्ण प्रार्थनेने हेलावून गेले. म्हणाले, काही काळजी करू नका. लक्ष्मीबाईंना हुंका आला. पदराचा बोळा आपल्या तोंडाजवळ नेऊन त्यांनी तो हुंका कसाबसा आत दाबला आणि स्वतःला सावरून म्हणाल्या, काळजी करायची नाही हे कसं व्हायचं? तिकडे उत्तरेत काय काय प्रकार चाललेत, खूप काही कानावर येत असतं. तिकडचे राज्यकर्ते यवन, त्यांचे इतके अत्याचार, लुटालूट चालते म्हणतात. तीर्थयात्रा करणं सुरक्षित आहे का हाच प्रश्न सतत मनात येत राहतो. ईश्वराच्या मनात काय आहे काही कळत नाही. गोविंद स्वामी म्हणाले, तसं काही व्हायचं नाही. काही अडचण आली तर ती आम्ही आमच्यावर घेऊ. दयार्णव स्वामींना सुरक्षित ठेवू. गोविंद स्वामींनी लक्ष्मीबाईंना सौभाग्य शयन व्रत, सौभाग्य संक्रांती व्रत आणि सौभाग्य सुंदरी व्रत करायला सांगितलं. त्याची सर्व माहिती सांगितली. या व्रतांमुळे आपल्या पतिराजांना आरोग्य, दीर्घायुष्य यांचा लाभ होईल आणि यात्रेच्या काळात त्यांचं संरक्षणही होईल असं त्यांनी सांगितलं. लक्ष्मीबाईंना हे ऐकून थोडं समाधान वाटलं. त्यांनी ही व्रते सुरू केली. सौभाग्य शयन व्रत म्हणजे रोज शंकर पार्वतीला तिलोदकानं स्नान घालायचं. हळद, कुंकू, बुक्का व्हायचा. अष्टसौभाग्य द्रव्यांनी म्हणजे गाईचं दूध, तूप, जिरं, मीठ आणि धणे यांनी पूजा करायची. रोज रात्री झोपताना गाईच्या शिंगातून जलप्राशन करायचं आणि भूमीवरच झोपायचं. दयार्णव स्वामींच्या उत्तर मानस यात्रेच्या काळामध्ये लक्ष्मीबाईंनी 3 वर्षे हे व्रत सांभाळलं. पुढे लक्ष्मीबाईंना भूमीवर झोपायची सवयच झाली. त्या नेहमीच भूमीवर झोपायला लागल्या. उत्तर मानस यात्रेच्या पहिल्या वर्षाच्या काळात लक्ष्मीबाईंनी सौभाग्य संक्रांती व्रत केलं. मकर संक्रांतीच्या दिवशी हे व्रत करायचं असतं. कुंकवानं अष्टदल काढायचं, त्यावर सूर्याची स्थापना करून पूजा करायची. तसेच कार्तिकी पौर्णिमेला उपवास करून 16 पाकळ्यांचं कमळ भूमीवर काढायचं आणि त्यावर देवांची पूजा करायची. या व्रतामुळे पतीचं संरक्षण होतं आणि त्याला आरोग्य लाभतं असं सांगतात. दुसऱ्या वर्षी लक्ष्मीबाईंनी सौभाग्य सुंदरी व्रत केलं.
माघ महिन्याच्या वद्य तृतीयेला गौरीची षोडशोपचारे पूजा करायची. महिनाभर गौरीच्या एका रूपाची पूजा करून अनुरूप फुलं व्हायची आणि नैवेद्य दाखवायचा. उद्यापनाला ब्राह्मण भोजन आणि दक्षिणा दान द्यायचं. तिसऱ्या वर्षी लक्ष्मीबाईंनी सौभाग्य पूजन व्रत केलं. महिनाभर रोज कृष्णाची पूजा करायची. सुवासिक केलेल्या प्रियंगुजलानं स्नान आणि प्रियंगू मिश्रित चरू कृष्णाला रोज अर्पण करायचा. असं हे व्रत होतं. या व्रताच्या शेवटी 3 दिवस लक्ष्मीबाईंनी कडक उपवास केला आणि केशरी रंगांची वस्त्र आणि मध घालून भांडी दान केली. दयाराम स्वामी यात्रेच्या निमित्ताने उत्तरेत असताना लक्ष्मीबाईंना अतिशय काळजी वाटायची. स्वामींना वेळेवर पुरेशी कोरडी भिक्षा मिळेल का? भिक्षा मिळाली तरी वेळेवर स्वयंपाक करून भोजन करणं जमेल का? यवन त्यांना धरून तर नेणार नाहीत ना? ब्राह्मण म्हणून त्यांना पकडून तुरुंगात तर टाकणार नाहीत ना? अशा अनेक चिंता त्यांच्या मनात येत राहायच्या. पण व्रतपालनामुळे आपल्या पतीचं संरक्षण होईल हा विचार मनाला थोडा दिलासा द्यायचा. गोविंद स्वामी आणि दयाराम स्वामी उत्तर मानस यात्रेला निघाले. घरातून बाहेर पडल्यानंतर प्रथम त्यांनी योगेश्वरी देवीचं दर्शन घेतलं आणि तेथील ब्राह्मणांना नमस्कार केला. त्यांनी ऋग्वेदातील ऋचा म्हणून आशीर्वाद दिले. प्रवासाला सुरुवात झाली. प्रवास बहुतेक पायीच व्हायचा. त्या काळी तीर्थयात्रेच्या स्थानी जाण्यासाठी पक्के रस्ते नव्हते. पायवाटा असत, बैलगाडीचे रस्ते असत. रोजचे 25-30 किलोमीटर चालणं व्हायचं. त्यांना पायी जाताना पाहून बैलगाडीतून जाणारे लोक बैलगाडीत बसण्याची विनंती करीत आणि त्यांना हवं तिथे उतरवून देत. पायवाटांवरून फारसं कोणी चालत जाताना दिसायचं नाही. एखादा यात्रेकरू किंवा खेडूत मधूनच चालताना दिसायचा. तेवढंच माणसांचं दर्शन. काही पायवाटा शेताच्या कडेनं तर काही शेताच्या बांधावरून जायच्या. काही पायवाटा निर्जन प्रदेशातून तर काही जंगलातून जात. अनेक वेळा पायवाटेच्या दोन्ही बाजूला माणसाच्या उंची एवढं गवत वाढलेलं दिसायचं. त्या काळात चट्ट्या किंवा धर्मशाळा फारशा नव्हत्या. दिवस मावळायला आला की एखाद्या देवळात मुक्काम करायची प्रथा होती. साधू संन्यासी यांना पुजारी आदरानं ठेवून घ्यायचे. लोक आदरानं भिक्षा घालायचे. दयाराम स्वामी केवळ कोरडी भिक्षा घेत आणि देवळातच अन्न शिजवून देवाला नैवेद्य दाखवत आणि मग दोघेही प्रसाद ग्रहण करीत. रात्री देवळात दयाराम स्वामी भजनं म्हणत. लोक ऐकायला येत असत. कोणी धर्मविषयक प्रश्न विचारित. गोविंद स्वामी दयाराम स्वामींना उत्तर द्यायला सांगत. वाटचाल करताना सत्पुरुषाचं दर्शन घ्यायचं, ते चुकवायचं नाही. त्यासाठी थोडी वाकडी वाट करावी लागली तरी चालेल असं दोघांनी ठरवलं होतं. दोघे जण संध्याकाळच्या सुमाराला एका गावात पोहोचले. मंदिरात उतरले. पुजारी बाबा सांगू लागले, आमच्या गावातल्या कृष्ण मंदिरात एक कृष्ण भक्त साध्वी आहेत. वय 60च्या पुढचं असेल. फक्त गवळणीच म्हणतात. दुसरं काही गात नाही. लहानपणापासूनच त्यांना तो छंद आहे. गवळण म्हणताना छान नाचतातही. त्यांचं नृत्य पाहण्यासारखं असतं. फार आनंद येतो. पण मग त्या म्हणतील का गवळणी आमच्यासाठी? गोविंद स्वामींनी विचारलं. त्या तर गवळण म्हणायला नेहमीच उत्सुक असतात. तुम्ही म्हणाल तेवढा वेळ त्या गवळणी म्हणून दाखवतील. शेकडो गवळणी पाठ आहेत त्यांना. असं गवळणीचं पद नसेल जे त्यांना येत नाही. आम्ही त्यांना गवळण आजीच म्हणतो, पुजारी बाबा म्हणाले. गोविंद स्वामी आणि दयाराम स्वामी गवळण आजींना भेटायला गेले. देवळाच्या पडवीत एका खोलीत त्या राहत होत्या. गवळण म्हणून दाखवण्याची विनंती करताच त्यांच्या मुखावर आनंद पसरला. त्या प्रसन्नपणे हसत सावरून बसल्या. पदर खोचून ठीक केला, केसावरून हात फिरवून सारखे केले. एक हात कानावर ठेवला आणि एक हात उंचावून त्यांनी एक लयदार तान घेतली. एकनाथ महाराजांची गवळण त्या हेल काढून पटदीप रागातल्या उडत्या चालीत लचकत्या स्वरात गायला लागल्या. पाणी असी कैसी आता ऐकली मी जाऊ, वाटेमध्ये उभा कान्हा काय त्यासी देऊ. कुंभ घेऊन या शिरी जात होते यमुना तीरी, वाटेमध्ये उभा हरी काय त्यासी देऊ. मुरली घेऊन या करी वाजवितो तो श्रीहरी, नाद येतो कर्णाद्वारी कोठे त्याला पाहू.
जिकडे पाहे तिकडे हरी हरी विणे दुजे नाही, एका जनार्दनी माझे आई, कृष्णा कोठे पाहू. गवळण म्हणता म्हणता त्या उठल्या, डोक्यावरून दोन्ही हात धरून घडा घेतल्याचा अभिनय केला, नाचायला लागल्या, हावभाव करू लागल्या. कृष्णाची वाट पाहण्याची ओढ म्हणताना हात डोळ्यावर धरून त्यांनी दूरवर पाहिलं. कृष्ण येताना दिसताच त्या लाजल्या. त्यानं खडा मारताच खोट्या रागानं पाहायला लागल्या. डोक्यावरील माठ फुटून अंगावर पाणी सांडताच त्यांचं अंग शहारलं. त्या लाजल्या. डोळ्याच्या कोपऱ्यातून त्या खोट्या रागानं कृष्णाकडे पाहायला लागल्या. हे सगळं अगदी हुबेहूब वाटत होतं. त्यांच्या समोर त्यांना प्रत्यक्ष कृष्ण दिसत होता हे न सांगताच कळत होतं. त्या वयात असं लाजणं, अंगविक्षेप करणं, हेल काढून लढीवाळपणे गवळणी म्हणणं, नाचणं शोभणारं नसतं. इतर कोणी तसं केलं असतं तर ते हास्यास्पद वाटलं असतं, तिरस्कारही वाटला असता. पण इथे ते अगदी सगळं अत्यंत गोड लागत होतं, आनंद वाटत होता. याचं कारण गवळणीचा भाव त्यांच्या मनामध्ये पुरेपूर उतरला होता आणि देहातही पुरेपूर प्रगट झाला होता. इतका की नृत्य करताना त्यांच्या अंगप्रत्यंगाची ठेवणही गवळणीसारखी होऊन गेली होती. तो भावावेश, तो मनोभाव पूर्णपणे अस्सल होता. त्यात देखावा नव्हता, अभिनिवेश नव्हता, अभिनय नव्हता. त्यांना समोर प्रत्यक्ष कृष्ण दिसत होता. त्यामुळे गवळण म्हणताना त्यांच्या हृदयातील प्रबळ भावावेगाचा स्फोट होऊन त्यांच्या शरीराचं तरुण गवळणीमध्ये रूपांतर झालं आहे असं वाटावं. इतक्या त्या तन्मय झाल्या होत्या. वयामुळे आवाज चढत नव्हता, दमछाक होत होती. तरी सुद्धा त्यांनी 3 गवळणी म्हटल्या. पुरे म्हटलं नसतं तर एकामागून एक गवळणी त्या म्हणतच राहिल्या असत्या. बराच उशीर झाला, उद्या लवकर पुढे जायचंय असं म्हणून गोविंद स्वामींनी निरोप घेतला. ही तन्मयता, हा गोपी भाव फार भाग्याने मिळतो. त्यासाठी पूर्व सुकृत लागतं. केवळ नामस्मरण करून किंवा नवविधा भक्ती करून ही अवस्था प्राप्त होत नसते. त्यासाठी तेवढं पूर्वसंचितच असावं लागतं, गोविंद स्वामी म्हणाले. श्रीराम समर्थ. श्रीराम.